Welcome student. In the last lecture we have seen logarithmic differentiation, theory of logarithmic differentiation and derivative of implicit function. Today we are going to take exercise 1.3. Exercise 1.3 based on logarithmic differentiation and derivative of implicit function from chapter 1 differentiation. chapter 1 differentiation मध्ये आपल्याला एक्सरसाइज 1.3 घ्यायचा आहे जो लॉगरिथमिक डिफरन्शिएशन या टॉपिक वरती आहे. पहिले एक दोन क्वेश्चन हे लॉगरिथमिक डिफरन्शिएशन वरती आहे आणि त्यानंतर इम्प्लिसिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन वरती आधारित काही क्वेश्चन आहेत. वी टेक क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 is differentiate the following with respect to x. मॅक्सिमम एक्सरसाइज मध्ये हाच क्वेश्चन असतो, डिफरन्शिएट फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. क्वेश्चन नंबर 1 यामध्ये पहा, वरती एक न्यूमरेटर मध्ये काही व्हॅल्यू दिलेले आहेत, डिनोमिनेटर मध्ये व्हॅल्यू दिलेले आहेत. या ठिकाणी क्वोशंट दिलेला आहे u डिवाइड v आणि v मध्ये जी व्हॅल्यू आहे ती पुन्हा मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. यामध्ये स्क्वेअर रूट मध्ये व्हॅल्यू आहे थर्ड रूट ऑफ. इथे पण हेच रिपीटेशन आहे, फक्त त्याची थर्ड पॉवर आहे. वरती न्यूमरेटर मध्ये एक फंक्शन आहे, डिनोमिनेटरला दोन मल्टिप्लिकेशनला व्हॅल्यू आहे. इथे 1 2 3 तीन फंक्शन ही मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये दिलेली आहेत. इथे मल्टिप्लिकेशन अँड कोशंट, या ठिकाणी सुद्धा मल्टिप्लिकेशन अँड कोशंट आहे. इथे x रेज टू x दॅट इज f ऑफ x रेज टू g ऑफ x. एक फंक्शन हे दुसऱ्या फंक्शनची पॉवर आहे, f ऑफ x रेज टू g ऑफ x, अँड हे कंपोजिट फंक्शन आहे, पण इथे मात्र x रेज टू x म्हणजे f ऑफ x रेज टू g ऑफ x. यातून काय लक्षात आलंय की ह्या टोटल मध्ये आपल्याला लॉगरिथमिक डिफरन्शिएशन यूज करायचे. लॉगरिथमिक डिफरन्शिएशन आपण केव्हा यूज करणार? We have seen into theory that when there is a multiplication of number of function, अनेक फंक्शनची जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्या ठिकाणी आपण लॉगरिथमिक रूल यूज करणार. जर कोशंट असेल u डिवाइड v आणि कॉम्प्लिकेटेड असेल, आपण इथे u डिवाइड v चा पण फॉर्म्युला यूज करू शकतो, पण कॅल्क्युलेशन हे अवघड होणार आहे. त्यापेक्षा आपण सोप्या पद्धतीने लॉगच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन करू शकतो. मल्टिप्लिकेशन ऑफ फंक्शन, कोशंट ऑफ फंक्शन, आणि तिसरा आहे की फंक्शन हे f ऑफ x रेज टू g ऑफ x, म्हणजे इथे पण x असणार आहे आणि त्याची पॉवर सुद्धा x असणार आहे. हे आपण याच एक्सरसाइज मध्ये पाहत आहोत. याच एक्सरसाइज मध्ये आपण पाहत आहोत की फंक्शन आहे आणि त्याची पॉवर सुद्धा दुसरं फंक्शन आहे. अशा वेळेस आपण काय करणार? लॉगरिथमिक फंक्शन यूज करणार. आपण पहिले एक्झाम्पल घेऊया. लेट y इक्वल टू हे जे आहे ती व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, असं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन, कोशंट किंवा f ऑफ x रेज टू g ऑफ x च्या फॉर्म मध्ये असेल तेव्हा आपण दोन्ही बाजूला काय घेणार? लॉग घेणार. टेक लॉग ऑन बोथ साइड. टेक लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला लॉग घ्यायचा डिफरन्शिएट करायच्या अगोदर. या बाजूला काय येणार आहे? इनटू लेफ्ट साइड देयर इज लॉग ऑफ y, इनटू राइट साइड देयर इज लॉग ऑफ x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब x प्लस 3 रेज टू 4. पहा, हे आपण दोन्ही बाजूला लॉग घेतलेला आहे. लॉग घेतल्यानंतर याला आपण पहिल्यांदा सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. लेफ्ट साइडला काही कन्वर्जन करायचं नाही लगेच, पण राइट साइडला जे काही मल्टिप्लिकेशन आहे, कोशंट आहे ते आपण कन्वर्ट करणार आहोत. एक मनामध्ये चांगलं तयार करायचं की जर मल्टिप्लिकेशन न्यूमरेटर मध्ये असेल तर ते ऍडिशन मध्ये येतं आणि जर कोशंट मध्ये असेल तर ते मायनस मध्ये येणार आहे. u डिवाइड v.
लॉग ऑफ u डिवाइड v काय आहे, लॉग ऑफ u मायनस लॉग ऑफ v. त्या पद्धतीने पहिल्यांदा, आता जर तुम्हाला ह्या स्टेप कमी करायची असेल, डायरेक्ट लिहायचं असेल, तर तुम्ही काय करणार, लॉगच्या जे काही न्यूमरेटर मध्ये आहे ते प्लस मध्ये लिहायचं आणि डिनोमिनेटर मध्ये आहे ते मायनस मध्ये लिहायचं. लॉगच्या न्यूमरेटर मध्ये जे प्लस मध्ये आहे, न्यूमरेटर मध्ये आहे ते प्लस मध्ये लिहायचं आणि डिनोमिनेटरला आहे त्या व्हॅल्यू मायनस मध्ये लिहायचं. हे पहिलेच एक्झाम्पल आहे म्हणून आपण डिटेल मध्ये लिहिणार आहोत. नंतर आपण डायरेक्ट लिहिणार आहोत. लॉग ऑफ x प्लस 1. आता आपल्याला पहिल्यांदा u डिवाइड v चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. लॉग ऑफ m डिवाइड n चा फॉर्म्युला लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. क्वोशंटचा फॉर्म्युला यूज करू आपण. या ठिकाणी काय येणार आहे, लॉग ऑफ x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, हे पहिलं फंक्शन आहे m, आणि यांची व्हॅल्यू काय आहे, मायनस लॉग ऑफ x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब x प्लस 3 रेज टू 4. हे दुसरं आहे. आपण पहिल्यांदा u डिवाइड v चा फॉर्म्युला यूज केला. आता या दोन फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, तर जर दोन फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल, लॉग ऑफ m इंटू n असेल, तर हे लिहितो आपण लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. ऍडिशन लिहितो. तेच आपण इथे करणार आहोत. लॉग ऑफ x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ, आता हे जे आहे हे साइन आउटसाइडला आहे, त्यामुळे आपण इथे मायनस साइन टाकणार, आणि x प्लस 2 ब्रॅकेट क्यूब प्लस लॉग ऑफ x प्लस 3 रेज टू 4. हा m आहे, हा n आहे, m इंटू n, m प्लस n. सेकंड फॉर्म्युला आपण यूज केला. आता हे जर ब्रॅकेट साइन ओपन केलं तर हे दोन्ही मायनस होणार आहे. लॉग ऑफ x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ x प्लस 3 x प्लस 2 क्यूब प्लस, हे मायनस साइन आतमध्ये आल्यावरती मायनस होईल, मायनस लॉग ऑफ x प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 4. आणि आता हे या दोन स्टेप आपण डायरेक्ट कमी करू शकतो. या दोन स्टेप आपल्याला काय करता येईल, डायरेक्ट कमी करता येईल. लक्षात ठेवायचं, न्यूमरेटर मध्ये आहे ते प्लस मध्ये, आणि जे डिनोमिनेटरला आहे ते दोन्ही मायनस मध्ये आहे. इथे आपण मायनस देणार, इथे मायनस देणार. मायनस लॉग ऑफ x प्लस 2 क्यूब मायनस लॉग ऑफ x प्लस 3, असं हे आपण डायरेक्ट लिहू शकतो. या दोन स्टेप आपल्याला काय करता येईल, कमी करता येईल. आपल्याला कॅल्क्युलेशनचा काय होईल, वेळ वाचेल. नऊ, आता हे आणखी सुटेबल फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. हा 2 पुढे मल्टिप्लिकेशनला घ्यायचा, आपल्याला तिसरा लॉगचा रूल यूज करायचा आहे. लॉग ऑफ m रेज टू n इक्वल टू n इंटू लॉग ऑफ m. हा जो n आहे हा आपण पुढे मल्टिप्लिकेशनला येणार, ज्या काही पॉवर आहे त्या पुढे मल्टिप्लिकेशनला येणार. आणखी कॅल्क्युलेशन आपण सोपं करणार. लेफ्ट साइडला आहे लॉग ऑफ y इक्वल टू, पॉवर पुढे मल्टिप्लिकेशनला या, 2 इंटू लॉग ऑफ x प्लस 1 माइनस 3 इंटू लॉग ऑफ x प्लस 2, आणि तिसरा आहे 4 इंटू लॉग ऑफ x प्लस 3. चला, हे सगळ्यात सुटेबल फॉर्म मध्ये कन्वर्जन आहे. नाउ वी टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही बाजूला आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of y इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 into log of x plus 1 minus 3 into log of x plus 2 minus, इथे आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचे आहे. एक स्टेप आपण लिहूया, इंटू -4 log of x plus 3
ह्या तिन्ही फंक्शनच्या आपण तीन सेपरेट डेरिव्हेटिव्हज घेऊया. हा 2 कॉन्स्टंट आहे, मल्टिप्लिकेशनच्या डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू लॉग ऑफ x प्लस 1 2 बाहेर घेतला मायनस 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus 2 minus 4 into derivative of log of x plus 3 derivative of log of y with respect to x. आता आपण प्रत्येक फंक्शनच्या डेरिव्हेटिव्ह घेऊ. याची आपण डेरिव्हेटिव्ह थेरी पार्ट मध्ये घेतली होती. पहिल्यांदा आपण जर y मध्ये फंक्शन आलं तर y ची विथ रिस्पेक्ट टू y आहे तशी डेरिव्हेटिव्ह घेणार. 1 upon y ही विथ रिस्पेक्ट टू y घेतली. आपण या ठिकाणी चेन रूल यूज करतो. हे आपण थेओरेटिकल पार्ट मध्ये घेतलेलं आहे. log y ची विथ रिस्पेक्ट टू y घ्यायची. log of y 1 upon y. log y ची डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर y विथ रिस्पेक्ट टू x, that is डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्हाला लेफ्ट साइडला ह्याच व्हॅल्यू येणार आहे. लेफ्ट साइडला ह्याच व्हॅल्यू येणार आहे. 2 into derivative of log of x is 1 upon x, that is x plus 1. ही डेरिव्हेटिव्ह झाली log ची. x plus 1 ची शिल्लक राहिली. x ची डेरिव्हेटिव्ह 1 and 1 0 minus 3 into derivative of log is 1 upon x. x च्या ठिकाणी काय आहे? x plus 2 आहे. 1 upon x plus 2. Now log ची डेरिव्हेटिव्ह झाली x plus 2 ची घ्यायची. डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1 and 2 is 0. And last 4 into log of 1 upon x plus 3. Derivative of x is 1 and 3 is 0. 2 इथं 1 is 2 into 1 2 divide x plus 1 minus 3 divide x plus 2 minus 4 divide x plus 3. हेच कॅल्क्युलेशन फक्त शिल्लक राहिले. 1 upon y derivative of y with respect to x. आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x हवंय. हा y इथे नकोय लेफ्ट साइडला. हा y आपण या बाजूला मल्टिप्लिकेशनला घेणार. लेफ्ट साइडला आहे तो आपण राइट साइडला मल्टिप्लिकेशनला घेणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू y into 2 upon x plus 1 minus 3 upon x plus 2 minus 4 upon x plus 3. आणि शेवटी y या फंक्शनची जी व्हॅल्यू आपण इथे घेतली होती ती व्हॅल्यू काय करायची? पुट करायची. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू y is x plus 1 bracket square divide x plus 2 bracket cube divide x plus 3 bracket raised to 4. आणि जे काही ब्रॅकेट मध्ये आहे ती व्हॅल्यू आपण पुट करणार. 2 divide x plus 1 minus 3 divide x plus 2 minus 4 divide x plus 3. या पद्धतीने आपण दिलेल्या फंक्शनची काय करणार? डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला डेरिव्हेटिव्हज आलेले आहेत. याच्या बऱ्याच स्टेप आपण कमी करू शकतो. हे एकदम डिटेल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. यातल्या बऱ्याच स्टेप तुम्ही ह्या डेरिव्हेटिव्हच्या कमी करू शकता. हे जे कॉन्स्टंट बाहेर घेतलेले हे कमी करू शकता. इथे सुद्धा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट लिहिता येईल. डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी अवघड नाहीये. फक्त तुम्हाला हे या ठिकाणी असं आहे तर लॉगरिथमचे रूल यूज करायचे. हे फक्त तुमच्या त्या ठिकाणी लक्षात आलं एवढा एकच एम आहे. बाकी डेरिव्हेटिव्ह तुम्हाला या ठिकाणी अवघड नाही. एक्सरसाइज 1.1 मध्ये जी काही एक्झाम्पल आपण मल्टिप्लिकेशन आणि क्वोशंटची घेतलेली आहेत ती एक्झाम्पल तुम्ही या फॉर्म्युलेने देखील सोडवू शकता. हे अतिशय सोपं आहे. वी हॅव टेकन फर्स्ट क्वेश्चन फ्रॉम क्वेश्चन नंबर 1. राइट डाउन इन योर नोटबुक. Now we take the question number 2. Question number 2 is that y equal to third root of 4x minus 1 divides 2x plus 3 into 5 minus 2x raised to 2.
हेच एक्झाम्पल आहे, फक्त याची थर्ड पॉवर घेतलेली आहे, थर्ड रूट घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचंय की याला या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. पहिल्यांदा आपण लॉग घेणार दोन्ही बाजूला. टेक लॉग ऑन बोथ साइड. हे आपण सुटेबल फॉर्म मध्ये काय करणार, कन्वर्ट करणार. लॉग ऑफ y इक्वल टू लॉग ऑफ थर्ड रूट ऑफ, याला आणखी सुटेबल पद्धतीने आपण कन्वर्ट करू. जे थर्ड रूट आहे दॅट इज 4x - 1 डिवाइड 2x + 3 into 5 - 2x square ब्रॅकेट रेस टू किती लिहायला पाहिजे. थर्ड रूट इज दॅट 1/3. वी राइट 1/3. आता हीच व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिणार. 4x - 1 डिवाइड 2x + 3 into 5 - 2x square raised to 1/3. लॉगरिथमचे रूल यूज करायचे. तीनच रूल आहे, मल्टिप्लिकेशन, कोशंट अँड पॉवर. या ठिकाणी पहिला कोणता रूल यूज करावा लागेल, पॉवर यूज करावा लागेल, मल्टिप्लिकेशन का कोशंट. तर या ठिकाणी पहिल्यांदा पॉवरचा रूल यूज करायचा. m⁻n हा रूल यूज करावा लागेल. हा जो काही पॉवर आहे ही पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन मध्ये आपण कन्वर्ट करतो. या ठिकाणी पॉवर नाहीये म्हणजे हा डायरेक्ट रूल आपल्याला यूज करता येत नाही, यासाठी हे पॉवर नकोय. तर ही आपण जी काही पॉवर आहे, इंडेक्स आहे, ती मल्टिप्लिकेशनला कन्वर्ट करणार. 1/3 into log of 1/3 into log of 4x - 1 divide 2x + 3 5 - 2x square. या पद्धतीने काय करणार आपण, कन्वर्ट करणार. हे जे ब्रॅकेट आहे हे या ठिकाणी देणार, फक्त पॉवर आपण पुढे मल्टिप्लिकेशनला घेतली. आता आपण डायरेक्ट लिहिणार आहोत. न्यूमरेटर असेल तर ऍडिशन, डिनॉमिनेटर असेल तर मायनस. 1/3 इज कॉमन फॉर ऑल. 1/3 हा या सर्वांना मल्टिप्लिकेशनला आहे. आपण पहिल्यांदा लिहिणार लॉग ऑफ, हा न्यूमरेटर मध्ये आहे, प्लस मध्ये लिहिणार 4x - 1. हा डिनॉमिनेटर मध्ये आहे, मायनस मध्ये लिहिणार लॉग ऑफ 2x + 3. हा डिनॉमिनेटरला आहे, मायनस मध्ये लिहिणार लॉग ऑफ 5 - 2x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि या सर्वांना मल्टिप्लिकेशनला 1/3. आता यामध्ये पॉवर कुठली आहे, फक्त हीच आहे. म्हणजे ही पॉवर आपण मल्टिप्लिकेशनला कन्वर्ट करणार आणि डेरिव्हेटिव्ह घेणार. log of y इक्वल टू 1/3 सर्वांना मल्टिप्लिकेशनला log of 4x - 1 minus log of 2x + 3 and minus हा 2 पुढे मल्टिप्लिकेशनला घेणार 2 log of 5 - 2x ही. आणि या सर्वांना मल्टिप्लिकेशनला येणार आहे 1/3. आता now we differentiate with respect to x on both sides. Differentiate with respect to x, we will get derivative of log of y equal to derivative of 1/3 into log of 4x - 1 minus log of 2x + 3 minus 2 into log of 5 - 2x. 1/3 is constant, हा आपण बाहेर घेणार. पण we know that derivative of log y is, आता आपला पाठ झालेले 1/y derivative of y with respect to x. ही log y ची डेरिव्हेटिव्ह येणार with respect to x. 1/3 is constant, हा बाहेर घेतला आपण. आणि आतमध्ये तीन डेरिव्हेटिव्ह येतील, तीन फंक्शन आहेत. हे फंक्शन, हे दुसरा आणि हे तिसरा. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of 4x - 1 minus derivative of log of 2x + 3
and last minus 2 into derivative of 2 is constant, we taken outside, 5 minus 2x. 1 upon 3 is constant. Derivative of log of x is 1 upon x, that is we write 4x minus 1. x च्या ऐवजी इथे 4x minus 1 आहे, 1 upon x. 4x minus 1 ची डेरिव्हेटिव्ह ही लॉग ची डेरिव्हेटिव्ह झाली 1 upon x. आता 4x minus 1 ची 4x ची डेरिव्हेटिव्ह 4 आणि minus 1 ची 0, that is only 4. minus 0 minus derivative of log of 2x plus 3 and derivative of 2x plus 3, 2 plus 0, 2x is derivative 2 and derivative of 3 is constant 0, minus 2 into 1 upon 5 minus 2x. 2 हा constant येतो बाहेरचा आणि derivative of 5 minus x. Here is log of 5 minus 2x. 1 upon 5 minus 2x and derivative of minus 5 is 0, minus 2x is minus 2, equal to 1 upon 3 into 4 divide 4x minus 1 minus 2 divide 2x plus 3 minus minus plus 4 divide 5 minus 2x आणि 1 upon 3 multiplication ला. This is value of 1 upon y, derivative of y with respect to x. We require derivative of y with respect to x. हा जो y आहे हा आपण राइट साइडला मल्टिप्लिकेशन ला घेणार. Derivative of y with respect to x equal to y into 1 upon 3 into हा अपन 4 divide 4x minus 1 minus 2 divide 2x plus 3 4 divide 5 minus 2x. हा ब्रॅकेट याचा कंप्लीट केला आणि या बाजूला दोन असतील ब्रॅकेट तर या बाजूला तेवढेच ब्रॅकेट असले पाहिजे. हे आपण दोन ब्रॅकेट कंप्लीट केले. ही आता y ची व्हॅल्यू आपण पुट करणार. y ची व्हॅल्यू आपण ही सुरुवातीला घेतली होती ती व्हॅल्यू पुट करणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज, हा 3 आपण पुढे घेतला तरी चालेल. आपण पहिल्यांदा ही व्हॅल्यू लिहूया, थर्ड रूट ऑफ 1 upon 3 थर्ड रूट ऑफ जी काय y ची व्हॅल्यू आहे ऍज इट इज 4x minus 1 डिवाइड 2x plus 3 5 minus 2x square 5 minus 2x ब्रॅकेट स्क्वेअर इनटू हा जो काही पार्ट आहे मल्टिप्लिकेशन ला, ही y ची व्हॅल्यू पुट केली 1 upon 3 बाहेर घेतला मल्टिप्लिकेशन ला अँड डिवाइड इनटू 4 divide 4x minus 1 minus 2 divide 2x plus 3 plus 4 divide 5 minus 2x. This is required derivative of y with respect to x. जी आन्सर आहे ती आन्सर खूप मोठी आहे. मोठी म्हणजे इन केस ऑफ रायटिंग डिफिकल्ट नाहीत. या क्वेश्चनला लेंथ आहे म्हणजे आपल्याला बऱ्याच स्टेप लिहाव्या लागतात, पण यातली कुठलेही तुम्हाला डेरिव्हेटिव्हज अवघड नाहीत. खूप सोपे फॉर्म्युले आहेत. मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला लॉगचेच फॉर्म्युले यूज करायचे. log x इक्वल टू 1 upon x. हा क्वेश्चन आपण घेतला, हा क्वेश्चन आपण घेतला. या ठिकाणी पहा, हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे, हे एक फंक्शन आहे. याचा अर्थ काय करायचंय की आपल्याला y इक्वल टू ही व्हॅल्यू घ्यायची. लेट y इक्वल टू आणि तीन फंक्शनची मल्टिप्लिकेशन आहे. तीन फंक्शनची जर मल्टिप्लिकेशन असेल तर किती लॉग येणार आहे त्या ठिकाणी? 3 लॉग येणार. लॉग ऑफ आणि त्या तिन्ही लॉगची काय असणार? बेरीज. इथे दोन फंक्शन आहे m into n, तर दोन लॉगची बेरीज आहे log of m plus log of n. समजा इथे n टाकला तर काय येणार आहे?
लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n प्लस लॉग ऑफ l. याचा अर्थ काय होणार आहे की लॉग ऑफ ही व्हॅल्यू लॉग ऑफ प्लस मल्टिप्लिकेशन असलं का आपण प्लस घेतो प्लस लॉग ऑफ साइन क्यूब 2x आणि प्लस लॉग ऑफ 2 रेज टू x स्क्वेअर ही तिसरी व्हॅल्यू येणार. या पद्धतीने म्हणजे जे आपण दोन क्वेश्चन सोडवले आहेत त्याच पद्धतीने काय करायचं हे एक्झाम्पल सोडवायचे. हे तिन्ही अल्जेब्रिक इक्वेशन आहे. यामध्ये फक्त हे ट्रिगोनोमेट्रिक इक्वेशन आहे. बाकी सर्व आपल्याला अल्जेब्रिक इक्वेशन आहे. हे एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी सोडवायचे. काय करणार इथे आपण लॉग घेणार प्लस या ठिकाणी आपण लॉग घेणार प्लस या ठिकाणी आपण लॉग घेणार आणि 3 लॉग मग ही पॉवर पुढे मल्टिप्लिकेशनला घ्यायची हा क्यूब पुढे मल्टिप्लिकेशनला घ्यायचा हा x स्क्वेअर पुढे मल्टिप्लिकेशनला घ्यायचा. अशा पद्धतीने काय करणार या ठिकाणी पॉवर किती आहे x स्क्वेअर आहे हा x स्क्वेअर पुढे मल्टिप्लिकेशनला घ्यायचा म्हणजे इथे येईल 2 x स्क्वेअर इंटू लॉग ऑफ 2. अशा पद्धतीने आपण एक एक स्टेप लिहिल्या तर कुठेही अडचण येणार नाही. वी कॅन राईट ऑल ऑफ दिस. या पद्धतीने काय करायचं आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचे 3 लॉग घेऊन. हे एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे. सिमिलर क्वेश्चन नंबर 1 and क्वेश्चन नंबर 2 थर्ड will be solved by student. एक्झाम्पल नंबर 4 यामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचंय की हीच जी मेथड आहे इथं आपल्याला रिवाइज करायचंय काही चेंज करायचा नाही. यामध्ये पहा हे ऍडिशनच्या फॉर्म मध्ये येणार लॉग ऑफ ही काही व्हॅल्यू येणार आहे नंतर ही पॉवर पुढे मल्टिप्लिकेशनला घेणार आणि याचे आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. या ठिकाणी काय करणार हे मायनस येणार कारण डिवाइड ला आहे लॉग ऑफ रूट x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर स्क्वेअर पुढे नंतर मल्टिप्लिकेशनला घेणार हा x नंतर पुढे मल्टिप्लिकेशनला घेणार मायनस लॉग 4. या पद्धतीने पहिल्यांदा ऍडिशन मायनस मायनस लॉगचं कन्वर्जन करा. पुढच्या स्टेपला जे काही पॉवर असतील हे मल्टिप्लिकेशनला घ्या जे काही पॉवर असतील ती मल्टिप्लिकेशनला घ्या आणि तिसऱ्या स्टेपला ही जी काही अशी डेरिव्हेटिव्ह येईल त्याच्या डेरिव्हेटिव्ह घ्या. याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 4 हा विद्यार्थ्यांनी सोडवायचा आहे. वी टेक दिस इज ऑल्सो सिमिलर फक्त वरती मल्टिप्लिकेशन आहे बाकी हे त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 and 4 will remove or left for student. आपण एक्झाम्पल नंबर 5 घेऊया. Write down this example in your notebook. We take the question number 5. Question number 5 is there is multiplication in numerator and there is only one function is denominator. याच पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे फक्त हे चेंज झालेले आहे. सिमिलर take log on both side. Take log on both side. It will be log of y equal to log of x square into tan of x square into tan cube 4x divide sin square 3x. आता या ठिकाणी कुठला रूल आपल्याला पहिल्यांदा यूज करावा लागेल फ्रॉम दिस 3 देयर इज नो क्वेश्चन ऑफ पॉवर संपला म्हणजे आपल्याला दोनच यूज करायचे एक तर क्वोशिएंट किंवा मल्टिप्लिकेशन. हियर वी हॅव टू यूज फर्स्ट क्वोशिएंट देन मल्टिप्लिकेशन. आता आपण हे फक्त डोक्यात ठेवायचं. तुम्हाला एक सोपी मेथड सांगितलेली आहे. न्यूमरेटर मध्ये आले तर ऍडिशन मध्ये लिहायचं आणि डिनॉमिनेटर मध्ये आले तर सबट्रॅक्शन मध्ये. हे आपण या पद्धतीने लिहिणार लॉग ऑफ x स्क्वेअर हे पहिलं फंक्शन मल्टिप्लिकेशनला आहे म्हणजे प्लस लॉग ऑफ tan क्यूब 4x मल्टिप्लिकेशनला आहे आणि न्यूमरेटर मध्ये आहे म्हणून आपण प्लस लिहिलंय आणि हे डिनॉमिनेटरला आहे म्हणून मायनस लॉग ऑफ sin स्क्वेअर 3x. आपल्याला या रूलचा फारसा विचार करायची गरज नाही. आपण काय लक्षात ठेवणार न्यूमरेटर मध्ये असेल तर लॉग प्लस घ्यायचा डिनॉमिनेटर असेल तर मायनस घ्यायचा. फक्त पॉवर आली तर आपल्याला या पद्धतीने थोडा विचार करावा लागेल. दिस इज लॉग ऑफ y
कुठे पॉवर आहे का आहे, या ठिकाणी पॉवर आहे, या ठिकाणी पॉवर आहे, या ठिकाणी पॉवर आहे. आता आपण हा रूल यूज करणार. n पुढे मल्टिप्लिकेशनला घेणार log ऑफ m. 2 log of x 3 log of tan of 4x minus 2 log of sin of 3x. ज्या काही पॉवर होत्या त्या आपण काय केल्या, पुढे मल्टिप्लिकेशनला कन्वर्ट केल्या. कुठेही पॉवर शिल्लक राहिलेल्या नाहीत. आता आपण याची डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. differentiate with respect to x. Derivative of this is काय येणार याची डेरिव्हेटिव्ह? लेफ्ट साइडला आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ log of y. ही काही एक्झाम्पल आपण अजून हे लिहितोय, ही स्टेप आपण नंतर पुढे कमी करणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इज 2 log of x 2 log of x प्लस हे तुम्ही इथून पण लक्षात ठेवू शकता. 2 पुढे घ्यायचं, इथे लॉग टाकायचा. 2 log of x 3 log of tan of 4x minus 2 log of sin of 3x plus 3 log of tan of 4x minus 2 log of sin of 3x. Derivative of this is 1 upon y, derivative of y with respect to x. Now we can write easily. And derivative of this is 2 is constant. Derivative of x is derivative of log of x plus 3 into derivative of log of tan of 4x minus 2 into derivative of log of sin of 3x. या एक्झाम्पलची लेंथ कमी आहे म्हणून आपण ह्या स्टेप वाढवू शकतो, पण आपल्याला पुढे जाऊन एक्झाम्पलची लेंथ ही जास्त आहे, सोपी आहे पण फक्त लेंथ आहे. अशा वेळेस आपण ही डेरिव्हेटिव्हज डायरेक्ट घेणार आहोत. 2 into derivative of log x is 1 upon x plus 3 into derivative of पहिल्यांदा log ची डेरिव्हेटिव्ह, इथे x ऐवजी काय आहे tan of 4x, that is 1 upon tan of 4x. ही log ची डेरिव्हेटिव्ह झाली. tan of ची काय येणार आहे sec square 4 of x. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan is sec square x आणि ही tan x ही झाली 4x ही किती येणार 4 minus 2 into derivative of sin x is 1 upon sin of 3x and sin of 3x is cos of 3x into derivative of sin of x is cos of 3x and derivative of 3x is 3x. 1 upon y, derivative of y with respect to x equal to 2 upon x plus 3 upon tan of 4x. हा आपण 3 into 4 12 करू शकतो. 12 sec square 4x minus 3 पुढे घेतला minus 6 into cos of 3x divide sin cube of sin of 3x. या पद्धतीने काय केले आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केल्या. cos of हे डेरिव्हेटिव्ह ऑफ y with respect to x y into 2 upon x minus 12 into sec of 4x tan of 4x आपण कन्वर्जन करू शकतो. या ठिकाणी हीच व्हॅल्यू ठेवा. tan of 4x sec of ला लिहू शकतो आपण 1 upon cos of आणि tan of ला लिहू शकतो sin x upon cos of x आणि इथे -6 cot 3x मध्ये कन्वर्ट करू शकतो आपण हे. आता फक्त आपल्याला y ची व्हॅल्यू लिहायची आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, व्हॅल्यू ऑफ y इज x स्क्वेअर इनटू tan क्यूब 4x डिवाइड sin square 3x into 2 upon x minus 12 sec
square 4x divide tan 4x minus 6 cot of 3x. This is derivative of y with respect to x. हे derivative of y with respect to x चा आन्सर आहे. या पद्धतीने आता हे जे एक्झाम्पल आहे, ही जी 5 एक्झाम्पल होती ती लॉग ची मल्टिप्लिकेशन, लॉग चे क्वोशंट, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे, क्वोशंट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन क्वोशंट आहे, मल्टिप्लिकेशन क्वोशंट आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि क्वोशंट एवढाच होता. आतापर्यंत आपण एकही एक्झाम्पल f of x raised to g of x या फॉर्म मध्ये पाहिलेलं नाही. हे एक्झाम्पल f of x raised to g of x आहे, हे एक्झाम्पल f of x raised to g of x आणि हे एक्झाम्पल f of x raised to g of x या फॉर्म मध्ये आहे. राइट डाउन दिस एक्झाम्पल इन युअर नोटबुक. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 घेण्या अगोदर आपण जे एक्झाम्पल नंबर 5 सोडवलेला आहे त्या ठिकाणी x स्क्वेअर असं लिहिलेलं आहे आणि क्वेश्चन मध्ये x रेज टू 5 आहे. x स्क्वेअर साठी जे आपण आन्सर दिलेला आहे ते करेक्ट आहे. लिहिताना x स्क्वेअर x रेज टू 5 च्या ऐवजी x स्क्वेअर झाल्यामुळे हे आन्सर जे आहे ते टेक्स्ट बुकशी मॅच होणार नाही. तर हे आन्सर करेक्ट आहे, मेथड इज करेक्ट. या ठिकाणी फक्त काय करा, x स्क्वेअर करा. x स्क्वेअर नुसार हे आन्सर करेक्ट आहे. वी टेक नेक्स्ट एक्झाम्पल. लेट y इक्वल टू x रेज टू tan इनवर्स ऑफ x. हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सारखंच आहे. आपण हे एक्झाम्पल न घेता आपण हे एक्झाम्पल घेऊया, कारण की हे आणि हे दिसायला सारखंच आहे. ही दोन्ही आपल्याला एक्सप्लेन करता येईल. हे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल सुद्धा f of x रेज टू g of x याच फॉर्म मध्ये आहे. हे एक्झाम्पल सुद्धा f of x रेज टू g of x या फॉर्म मध्ये आहे. हे एक्झाम्पल सुद्धा f of x रेज टू g of x या फॉर्म मध्ये आहे. हे एक्झाम्पल विद्यार्थ्यांनी सोडवा बाय युजिंग दिस एक्झाम्पल. लेट y इक्वल टू साइन ऑफ x रेज टू x. आता फंक्शन झाले f of x रेज टू g of x, f of x रेज टू g of x, f of x रेज टू g of x. दोन्ही बाजूला काय घ्यायचा, लॉग घ्यायचा. टेक log on both side. We get log of y equal to log of sin x raised to x. या ब्रॅकेटचा तो पॉवर आहे. हा जो x आहे हा ब्रॅकेटची पॉवर आहे. हा x आपण पुढे मल्टिप्लिकेशनला घेणार बाय युजिंग m raised to n. x into log of sin of x. आता हे सुटेबल इक्वेशन कन्वर्ट झालं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता आपल्याला याला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट करायचंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of y इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इनटू log of sin of x. या ठिकाणी दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे आपल्याला मल्टिप्लिकेशनचा रूल यूज करावा लागणार आहे. u into v चा. पहिलं फंक्शन दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा फंक्शन पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, हा रूल यूज करावा लागेल. लेफ्ट साइडला डेरिव्हेटिव्ह आता तुम्हाला येते. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह इनटू लेफ्ट साइड 1/y डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. दिस इज डेरिव्हेटिव्ह इनटू लेफ्ट हँड साइड अँड डेरिव्हेटिव्ह इनटू राइट हँड साइड. आपल्याला मल्टिप्लिकेशन रूल यूज करायचंय. पहिला फंक्शन दुसरा फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, that is x into derivative of log of sin of x plus second function
log of sin of x into derivative of x. मल्टिप्लिकेशनचा रूल यूज केला. दिस इज x and this is v. u into v चा फॉर्म्युला आपण यूज केला. x into derivative of log of sin of x. पहिल्यांदा आपण log ची डेरिव्हेटिव्ह घेणार 1 upon sin of x. 1 upon sin of x ही log ची डेरिव्हेटिव्ह झाली. नंतर आपण sin ची घेणार cos of x प्लस x ची डेरिव्हेटिव्ह 1 च येते. नंतर प्लस log of sin of x. log of sin of x and derivative of x with respect to x is 1. This is x into cos of x divide sin of x. याला आपण cos divide sin असं पण कन्वर्ट करू शकतो. x into cos of x divide sin of x plus log of sin of x into 1 is that is 1 upon y derivative of y with respect to x. This is our required derivative. X into cos divide sin get cot of x plus log of sin of x. This is derivative of 1 upon y derivative of y with respect to x, and we require derivative of y with respect to x. We take y into right hand side to multiplication x into cot of x plus log of sin of x, and put the value of y. Value of y is sin x raised to x. Sin of x raised to x into cot of x plus log of sin of x. This is derivative of y with respect to x. या पद्धतीने आपण काय करणार आहोत, f of x raised to g of x असेल तर हा काही जो x फंक्शन आहे ते मल्टिप्लिकेशनला घेऊन मल्टिप्लिकेशन रूल यूज करावा लागेल. जर फंक्शन f of x raised to g of x च्या फॉर्म मध्ये असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन रूल यूज करावाच लागतो, कारण की ही पॉवर पुढे मल्टिप्लिकेशनला येते अँड हे मल्टिप्लिकेशनचा रूल आपल्याला या ठिकाणी यूज करावा लागतो. अशा पद्धतीने आपण हे sin x ब्रॅकेट रेज टू x हे एक्झाम्पल सोडवलं. आता आपण पुढचे एक्झाम्पल घेण्यापूर्वी यामध्ये डिफरन्स काय आहे पहा. sin x रेज टू ब्रॅकेट रेज टू x म्हणजे ही जी पॉवर आहे ती पूर्ण x ची आहे, पण या ठिकाणी sin of x रेज टू x नाही, ही पॉवर फक्त कशाची आहे, x रेज टू x ची आहे. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला यासारखं सोडवता येणार नाही. हे एक्झाम्पल आपल्याला यासारखं सोडवता येणार नाही. इथे f of x रेज टू g of x यासाठी आहे, sin साठी नाही. या ठिकाणी sin x रेज टू x आहे, म्हणजे हे फंक्शन f of x रेज टू g of x या फॉर्म मध्ये आहे आणि हे कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन कशाचं आहे, sin of x f of x रेज टू g of x या फॉर्म मध्ये फंक्शन आहे. आणि हे फंक्शन म्हणजे इथे g of x ची व्हॅल्यू x आहे आणि f of x ची व्हॅल्यू sin of x आहे, पण इथे f of x ची व्हॅल्यू काय आहे, x, and g of x ची व्हॅल्यू x. sin हे त्या फंक्शन मध्ये नाही, बरोबर. म्हणजे ही दोन वेगळी फंक्शन आहे. तर आपण लक्षात ठेवायचं की पूर्णपणे फंक्शनची पॉवर असेल तरच मल्टिप्लिकेशनला घ्यायचं, आणि जर असं असेल तर हे आपल्याला कंपोजिट फंक्शन आहे त्याच पद्धतीने सोडवावं लागेल. दोन्ही मध्ये डिफरन्स आहे. ब्रॅकेट रेज टू x and x रेज टू x या ठिकाणी ब्रॅकेट नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म भेटतो, या ठिकाणी हा फॉर्म भेटतो. हे एक्झाम्पल आपण घेणार आहोत. त्यापूर्वी sin x रेज टू x हे एक्झाम्पल याच पद्धतीने सोडवा. लॉग घ्या, हा जो x पुढे मल्टिप्लिकेशनला आलेला आहे त्याऐवजी tan इनव्हर्स येईल. म्हणजे हे एक्झाम्पल काय होईल, tan इनव्हर्स ऑफ x into log of x. या पद्धतीने हे इक्वेशन कन्वर्ट होईल जर दोन्ही बाजूला लॉग घेतला. आणि मग या दोन्हीसाठी मल्टिप्लिकेशन रूल यूज करायचा. tan इनव्हर्स x पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, पहिलं फंक्शन दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह, याची डेरिव्हेटिव्ह प्लस हे फंक्शन आणि या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह. या पद्धतीने काय करा, हे आणि हे एक्झाम्पल सोडवा.
x च्या ऐवजी tan इनव्हर्स आहे आणि sin च्या ऐवजी x आहे, एवढा बदल आहे. विद्यार्थ्यांनी हे एक्झाम्पल सोडवा. वी टेक एक्झाम्पल नंबर 8. राइट डाउन इन युअर नोटबुक. Example number 8. Let y equal to sin x raised to x. हे एक्झाम्पल जे आहे ते क्वेश्चन नंबर 2 ची सुरुवात आहे. दिस इज स्टार्टिंग ऑफ द क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण जी पद्धत यूज करणार आहोत, मेथड यूज करणार आहोत, त्याच मेथडची इथं सुरुवात आहे. या टाइपचे एक्झाम्पल सोडवताना आपल्याला काय करायचं आहे? हाऊ टू सॉल्व दिस टाइप ऑफ द एक्झाम्पल. वी टेक u इक्वल टू x रेज टू x. जे फंक्शन आहे त्याला आपण u फंक्शन म्हणणार आहोत. सिन्स y इक्वल टू साइन ऑफ u, y फंक्शन काय झालं? साइन ऑफ u यामध्ये कन्वर्ट झालं. आता याला आपल्याला काय करायचं? डेरिव्हेटिव्ह करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू x. याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? Derivative of y with differentiate with respect to x. Differentiate with respect to x, that is derivative of y with respect to x equal to sin of u ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? Derivative of sin of u. हे आपण y फंक्शन u मध्ये लिहिलेलं आहे. y फंक्शन इज इनटू u आणि आपण विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केले. इथं साइन u आहे, या ठिकाणी आपल्याला चेन रूल यूज करायचा आहे. आपण आतापर्यंत चेन रूल यूज केलेला आहे. log of y डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, हे y मध्ये असताना विथ रिस्पेक्ट टू x आपण घेतलेले आहे. आता y च्या ऐवजी इथं काय आहे? u आहे. y च्या ऐवजी इथं u आहे, म्हणजे आपण काय करणार? पहिल्यांदा याची डेरिव्हेटिव्ह घेत होतो y सारखी, y साठी घेत होतो आणि log y ची डेरिव्हेटिव्ह 1/y. हे झालं का? y ची घेत होतो विथ रिस्पेक्ट टू x. तीच मेथड आपल्याला या ठिकाणी यूज करायचे. sin ऑफ u विथ रिस्पेक्ट टू u इज cos ऑफ u आणि ही झाली विथ रिस्पेक्ट टू u sin ऑफ u ची. चेन रूल आपण यूज केला आणि त्यानंतर आपण ही डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. या ठिकाणी log ची डेरिव्हेटिव्ह 1/y आली होती, त्यासाठी sin u ची डेरिव्हेटिव्ह cos ऑफ u. ही डेरिव्हेटिव्ह झाली. log गेल्यानंतर y, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, sin गेल्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आपल्याला. आपल्याला आन्सर हे x मध्ये पाहिजे, कारण की क्वेश्चन हा x मध्ये आहे. आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x हे x मध्ये उत्तर पाहिजे, पण इथे u मध्ये आहे. तर आपल्याला जे u फंक्शन दिलेले आहे त्याला सुद्धा आपण डिफरन्शिएट करणार. नाउ u इक्वल टू x रेज टू x. आता हे फंक्शन f ऑफ x रेज टू g ऑफ x, f ऑफ x रेज टू g ऑफ x, f ऑफ x रेज टू g ऑफ x. टेक log ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण log घेणार. log ऑफ u इक्वल टू log ऑफ x रेज टू x. अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे x रेज टू x. बऱ्याच वेळा तुम्हाला यूज करायचे x रेज टू x. आता या ठिकाणी आपण आन्सर फाइंड आउट करणार आहोत. पुढे स्टेप वाढतात, त्या ठिकाणी आपण आन्सर डायरेक्ट लिहिणार आहोत. आपल्याला हे आन्सर लक्षात ठेवायचे. x रेज टू x हा पॉवर मध्ये मल्टिप्लिकेशनला येणार x into log of x, log of u. Now differentiate with respect to u. Differentiate with respect to x. आपल्याला with respect to x डिफरन्शिएट करायचे. y च्या ऐवजी फक्त इथे u आहे. 1/u डेरिव्हेटिव्ह ऑफ u with respect to x इक्वल टू, इथे आपल्याला काय कुठला रूल यूज करावा लागेल? मल्टिप्लिकेशन रूल यूज करावा लागेल. पहिलं फंक्शन दुसऱ्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x प्लस दुसरं फंक्शन पहिल्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. 1/u डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू x into log of x is 1/x प्लस
log of x and derivative of x with respect to x is 1. हा x या x बरोबर कॅन्सल झाला. 1 upon u derivative of u with respect to x equal to इथे फक्त 1 शिल्लक राहिला 1 plus log of x. Now derivative of u with respect to x equal to u into 1 plus log of x. जे या ठिकाणी केलेले ते आपण इथून सुरुवात केली आणि आपल्याला यामध्ये ऍड करायचे. Derivative of u with respect to x, value of u is x raised to x, x raised to x 1 plus log of x. आता हे आन्सर तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल की x raised to x असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह येते x raised to x into 1 plus log of x. पुढच्या बऱ्याच एक्झाम्पल मध्ये आपण ह्या व्हॅल्यू डायरेक्ट लिहिणार आहोत. x raised to x into 1 plus log of x. This is equation number 2. आता इक्वेशन 2 मध्ये इक्वेशन 1 2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आणि cos u ची व्हॅल्यू पुट करायची. From 1 and 2 derivative of y with respect to x equal to cos of u. u ची व्हॅल्यू काय आहे x raised to x, x raised to x ही cos ची व्हॅल्यू झाली आणि त्याला मल्टिप्लिकेशन ला डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x ची व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x x raised to x into 1 plus log of x. इकडे जर दोन ब्रॅकेट असतील तर या बाजूला सुद्धा दोन ब्रॅकेट असलीच पाहिजे. हे झालं रिक्वायर्ड आन्सर. अशा पद्धतीने जर चेन रूल यूज केला x raised to x तर आपल्याला u फंक्शन घ्यायचे. पुढे आपल्याला v फंक्शन घेऊन सुद्धा ही कॅल्क्युलेशन करायची आहे. We have to use this type of the method into question number 2. We have completed question number 1 here. Write down in your notebook.